गाडीवरील ई चलन भरलं किंवा नाही भरलं तर काय फरक पडणार आहे असा विचार करत असाल तर सावधान. ई चलन भरलं नाही तर जेल देखील होऊ शकते. ट्रॅफिक नियमांचं पालन व्हावं आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी व्हावं म्हणून महाराष्ट्रात 2019 मध्ये पहिल्यांदा ई चलन सुरू करण्यात आलं. तुमच्या गाडीवरील ई चलन जर दिलेल्या वेळेत म्हणजे 60 दिवसांच्या आत भरलं नाही तर ते ट्रॅफिक कोर्टाकडे फॉरवर्ड केलं जातं. यामध्ये तुमच्या गाडीचे सर्व डिटेल्स आणि फोटो देखील असतो. याद्वारे कोर्ट तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. जर त्यावेळी तुम्ही कोर्टात हजर राहिला नाही तर तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट देखील इश्यू केलं जाऊ शकतं. त्यानंतरही तुम्ही जर कोर्टात हजर झाला नाही तर कोर्ट तुम्हाला पीओ घोषित करू शकतं. त्यानंतर तुम्हाला भारतातील कोणताही पोलीस कधीही पकडू शकतो. यापुढेही IPC 174 अंतर्गत तुमच्यावर कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे एक एक्स्ट्रा FIR दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ई चलन भरलं नसेल तर लवकरात लवकर भरा आणि अशाच कामाच्या माहितीसाठी पैसा पाणीला आत्ताच फॉलो करा.